साहेब मला माहित नाही राजकीय जीवनात मला भविष्यात काय मिळेल, मी कुठं असेल, परंतु आजचा हा सोहळा साहेबांचं उभं राहिलेले स्मारक हे माझ्या जीवनातला सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे, हे मात्र मी या ठिकाणी नमूद करतो। उदय सांगळे आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो, कारण अतिशय कल्पकतेने हे स्मारक त्यांनी उभं केलं। ही एक श्रद्धा आहे, हे एक प्रेम आहे। मी उदयजींना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचं खूप अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो। पण माझी एक विनंती आहे की पुतळा झाला आणि आम्ही उद्घाटन केलं, समाप्त झालं असं होता कामा नये। पुतळा महत्वाचा आहे, पण पुतळा ज्या व्यक्तीचा आहे त्या व्यक्तीचा विचार त्याहीपेक्षा महत्वाचा आहे। उदय सांगळे आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांचे मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो। अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं स्मारक गोपीनाथगड या आपल्या तालुक्यामध्ये, या नाशिक जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये त्यांनी उभं केलंय, त्याबद्दल त्यांना लाखो लाखो धन्यवाद। ज्यांनी हा कार्यक्रमाची संकल्पना उभी केली, मी ग्रामीण विकास मंत्री असताना, जिल्हा परिषद अध्यक्ष असताना उदय सांगळे यांनी ही कल्पना मांडली आणि एका तलावामध्ये जिथे किती वर्ष गाळ उपसला नव्हता, जिथे खूप म्हणजे काहीच नव्हतं, स्वच्छता नव्हती, त्याच्या सुरुवात करून एक सुंदर मुंडे साहेबांचं स्मारक तयार केलं। त्यांची संकल्पना आहे आपला लाडका भाऊ माझा उदय सांगळे, आपल्या सगळ्यांचा लाडका लोकनेता आणि माझा पिता, माझा नेता, आपले आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा लाडका गाव असलेला नांदूर शिंगोटे येथे उभं असलेला मुंडे साहेबांचं स्मारक, ज्याचंही नाव गोपीनाथगड झालं, त्या गोपीनाथ गडातील मुंडे साहेबांच्या सुंदर देखण्या, त्यांच्यासारख्याच उमद्या पुतळ्याच्या अनावरणाच्या सोहळ्याला या शिवरायांच्या महाराष्ट्रात, भगवान बाबा आणि वामन भाऊंच्या भक्तीमध्ये, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारामध्ये आणि एका गरीब शेतकऱ्याच्या झोपडीमध्ये जन्म ज्यांचा झाला ते गोपीनाथ मुंडे आज ते हयात नाहीत, आपल्यात नाहीत। ही कल्पना आपल्याला इतकी वेदना देऊन जाते आणि म्हणूनच प्रत्येक गावागावात गोपीनाथ गड उभा राहतोय।